हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेसवाल्या लाईफला बाजूला टाकून आपण पुन्हा एकदा चाललो आहोत एका नवीन ट्रॅकला, जो आपण सुरू करणार आहोत क्षेत्र महाबळेश्वरपासून. तर रात्री 10:30-11 वाजताचं पिकअप होतं माझं, ते म्हणजे लक्ष्मीनारायण थिएटरपासून. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि पहाटेचे 3:30 वाजता आम्ही केला मस्तपैकी उपमाचा नाश्ता. त्यानंतर आम्ही 4:15 वाजता केली ट्रेकला सुरुवात, जिथे आमची सगळ्यात पहिले आमच्या ट्रेक लीडरनी घेतली आमची एक मीटिंग, जिथे आम्हाला सांगितलं गेलं की ट्रेक कुठून असणार आहे, कसा असणार आहे, काय काय असणार आहे, कुठे कुठे जायचं आहे सगळं. आपण ह्या मंदिरापासून 600 मीटरची उतराई सुरू करणार आहोत. चला तर मग आपण ट्रेकला सुरू करूया. अंधार असल्यामुळे समोरच्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चला. आपलं पहिलं ध्येय आहे जोरगाव. थोडं पुढे जाऊन आम्हाला दिसलं एक गणपतीचं मंदिर. तिथून पुढे आम्ही सुरुवात केली चालायला आणि काहीच तासात सकाळ व्हायला चालू झाली आणि आम्हाला एक मस्त असा सूर्योदय बघायला मिळाला, जे खरंच बघण्यासारखं होतं. अखेर पहाटे 4:30 वाजल्यापासूनची आपली मेहनत आपल्याला शेवटी सकाळच्या 7:30 वाजता दिसलीच. आपण जोर गावात पोचलो. तिथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. जोर गावातून सह्याद्रीचा नजारा बघून खरंच मनाला शांती भेटली. जोर गावात एक छोटा ब्रेक घेऊन आता इथून पुढचा रस्ता आपल्याला सह्याद्रीच्या मुख्य धारेवर घेऊन जाईल, जिथे आहे बहिरची घुमटी. चढताना 2 तासांनंतर आम्ही पुन्हा एक छोटा ब्रेक घेतला. तिकडे पाणी वगैरे प्यायलो आणि आम्ही पुन्हा एकदा चढायला सुरुवात केली. पुन्हा एकदा आम्ही बहिरची घुमटीकडे रवाना झालो. घुमटीकडे जाण्याचा मार्ग थोडा सोपा आहे, पण तेवढाच दमछाक आहे. बहिरीची घुमटी हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारण 3700 ते 3800 फूट उंच आहे. जोर गावातून 600-700 मीटरची चढाई चढून आल्यावर ट्रेकर्स येथे विश्रांती घेतात. याला बहिरीची खिंड असेही म्हटले जाते. येथे आई तुळजाभवानीचं सुद्धा मंदिर आहे. आता आम्ही बहिरची घुमटीला पोचल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी आई तुळजाभवानीच्या मंदिराचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आम्ही हे टोक बघितलं, इथून आपल्याला चंद्रगड, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची रांग दिसते. घुमटी बघून झाल्यावरती आम्ही तिथेच मंदिराजवळ आम्ही जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर तिथल्याच जवळच्या एका पाण्याच्या टाकीवरती आम्ही आमच्या पाण्याच्या बॉटल्स भरून घेतल्या, जिकडे पाणी खूप फ्रेश आणि थंडगार होतं, खूप रिफ्रेशिंग होतं. पाण्याच्या बाटल्या भरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा चालायला निघालो, कारण आमचं मुख्य ध्येय होतं अर्थर सीट पॉईंट. अर्थर सीट पॉईंटकडे जाण्याचा रस्ता काही सोपा नाही. तिकडे जाताना अशी काही कसरत करावी लागते. ही चढाई एवढी अवघड आहे की एक चुकीचं पाऊल जीव घेणं असू शकतं. आता आम्हाला एक शेवटचा रॉक पॅच लागला, जो खरंच खूप कठीण होता आणि आम्हाला तिकडे रोप वेची गरज पडली. अखेर आपण अर्थर सीटला पोहोचलोच. येथील आकर्षणाची गोष्ट म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी. दरीतून येणाऱ्या हवेच्या प्रचंड दबावामुळे जर तुम्ही हलकी वस्तू दरीत फेकली तर ती खाली न जाता हवेच्या दबावामुळे पुन्हा वर फेकली जाते. अर्थर सीटचा सीन खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.